त्यांना विचारा. संस्कार संस्कृती याचा टेंभा मिरवणारा पक्ष आहे ना तो, की आम्ही काहीतरी वेगळे आहोत, आम्ही काहीतरी वेगळे आहोत. अरे आमची हिंमत झाली नसती, हिंमत, आणि चुकून मी बोलून गेलो असतो तर शरद पवारांनी माझ्या पार्श्वभागावर लात मारून मला बाहेर हाकलून दिला असता. ते ह्या मातीने नेहमी जिजाऊचा सन्मान केला, सावित्रीचा सन्मान केला. या मातीने आपल्या इथल्या आया बहिणींचा कायम सन्मानच केला. आणि अशा एखाद्या आईबद्दल, तिच्या मातृत्वाबद्दल, तिच्या चारित्र्याबद्दल आपण बोलून जावं. राजकारणाच्या संस्कृतीचा पाळ तळागाळाला गेली, निचोत्तम पातळी गाठली, त्याला धसका यायचा. अहो, आईवर बोलला ना, तुमच्या आईवर बोललं तर चालेल का तुम्हाला? तुमच्या आईवर कोणी बोललं तर चालेल का तुम्हाला? तुम्हीच उत्तर द्या. तुम्ही मला प्रश्न विचारलाय. ठीक आहे. आमदार पडळकरांचे आरोप आणि राज्यभर राष्ट्रवादीने त्याचा धसका घेतलाय. धसका? अशी चर्चा सुरू धसका? राष्ट्रवादीने धसका अहो, घेतला. लाज वाटायला पाहिजे शब्द धसका म्हणताना. राजा तिन्ही जगाचा आई विना भकारी असं श्रीमंत साहित्य महाराष्ट्रात आहे, मराठी साहित्यात आहे. अशी चर्चा सुरू झालेली आहे. अहो, अशी धसका? सांगलीत सगळं राज्य येतंय राष्ट्रवादी. धसका? अहो, धसका शब्द धसका कोणाचा घेतात? काय वाटतं? राजकारणाच्या संस्कृतीचा पाळ तळागाळाला गेली, निचोत्तम पातळी गाठली, त्याला धसका यायचा. राज्यातल्या एका आमदारासाठी राज्यभर राज्याचा एक आमदार नाही, या एका आमदाराच्या आरोपामुळे सगळं राज्य सांगली अहो, आईवर बोलला ना, तुमच्या आईवर बोललं तर चालेल का तुम्हाला? तुमच्या आईवर कोणी बोललं तर चालेल का तुम्हाला? तुम्हीच उत्तर द्या. तुम्ही मला प्रश्न विचारलाय. ठीक आहे, बरोबर. मी तुम्हाला प्रश्न विचारला, त्याचं उत्तर द्या मला. तुमच्या आईबद्दल कोणी बोललं तर चालेल? सहन करणार नाही. अहो, त्यांची आई ती माझी आई आहे. आईचं एक वेगळंच नातं असतं. बरोबर. त्यांनी माझ्याबद्दल एक पोस्ट लिहिली होती जयंत पाटलांनी. तेव्हा त्यांनी लिहिलेलं आहे की जितेंद्र आव्हाडांनी मी भिन्न स्वभावाचे आहोत, आमची कार्यपद्धती भिन्न आहे, पण आमचा एकच धागा जुळतो की आम्ही दोघंही मातृभक्त आहोत. बरोबर. आणि मला माहिती आहे ते प्रचंड मातृभक्त आहेत, आणि मी त्यांचे नेता आहेच, पण त्यांची मातृभक्ती मी स्वतः बघितली आहे. त्याच्यामुळे आणि शेवटी ह्या मातीने नेहमी जिजाऊचा सन्मान केला, सावित्रीचा सन्मान केला. ह्या मातीने आपल्या इथल्या आया बहिणींचा कायम सन्मानच केला. आणि अशा एखाद्या आईबद्दल, तिच्या मातृत्वाबद्दल, तिच्या चारित्र्याबद्दल आपण बोलून जावं. ज्या राजाराम बापू पाटलांचा महाराष्ट्राच्या उभारणीमध्ये सहकारामध्ये मोठे योगदान आहे, ज्यांना इंदिरा गांधींनी मुख्यमंत्रीपदी बसवण्याचं ठरवलं होतं, त्या राजाराम बापू पाटलांना अरे तुरे, अरे काहीतरी पातळी बाळगा. राज्याचे प्रमुख का पाठीशी घालतात त्यांना? कारण सातत्यानं ते त्यांना विचारा ना, त्यांना विचारा. संस्कार संस्कृती याचा टेंभा मिरवणारा पक्ष आहे ना तो, की आम्ही काहीतरी वेगळे आहोत, आम्ही काहीतरी वेगळे आहोत. अरे आमची हिंमत झाली नसती, हिंमत, आणि चुकून मी बोलून गेलो असतो तर शरद पवारांनी माझ्या पार्श्वभागावर लात मारून मला बाहेर हाकलून दिला असता. म्हणजे शरद पवारांची इतकी भीती असते आमच्या मनामध्ये की आमचा चुकून एक जरी शब्द चुकीचा गेला तर दुसऱ्या मिनिटाला फोन वाजतो. नेतृत्वाची जबाबदारी आहे. हे चांगलं आहे ना, त्यांना पाठीशी घातलं जातं, त्यांना पाठीशी घातलं जातं. मी तर आजपर्यंतच्या माझ्या राजकीय जीवनावर त्या माणसावर बोललेलोच नाही कधी. पण एकदा मी असं रस्त्यावरून येत होतो, जे महाराष्ट्राला मी सांगितलं नाही, भाषणातही सांगणार आहे. ते या बाजूला कुठेतरी उभे होते कोपऱ्यात लोकांमध्ये, आणि काही पत्रकार उभे होते. तर म्हणाले, हा बघा आला मुसलमानांचा, मुसलमान नाही लांड्यांचा, गाजाचा टी शर्ट घालून फिरतो. मी काय ऐकणाऱ्यातला माणूस नाही, मी जयंत पाटील नाही. मी लगेच लांब जाऊन ओरडलो जे ओरडायचं ते. असं आहे, तुम्ही प्रत्येकाला टपली नाही मारू शकत, आणि मग टपली मारल्यावर सहन करण्याची ताकद पण हवी. मग दुसऱ्या दिवशी माझ्या अंगावर गाडी घातली. त्या साक्षीदार कोण होता? तर ज्यांची हत्या झाली संतोष देशमुख बीडमध्ये, त्यांचा भाऊ धनंजय देशमुख हा माझ्याबरोबर होता, आणि मला गाडी लागलीच नाही. गाडी लागली संतोष देशमुख, त्या धनंजय देशमुखला. काय वागण्याची पद्धत आहे?
पण या टीकेनंतर आता दाखला दिला जातोय तो संजय राऊतांचा. संजय राऊतांची भाषा अशीच आहे, अशा पद्धतीचं संजय राऊतांनी कोणाची आई बहीण काढल्याचं मला तरी ऐकून नाही आलं बाबा. संजय राऊतांनी कोणाची आई बहीण बापाचा उद्धार केल्याचा आजपर्यंत कधीही झालेलं नाही. महाराष्ट्राच्या राजकारणात आजपर्यंत इतक्या घाणेरड्या आणि थर्ड ग्रेड निचोत्तम पातळीवर जाऊन 70 वर्षाच्या 75 वर्षाच्या महाराष्ट्राच्या इतिहासात कोणीही बोललेलं नाही. सुप्रिया सुळेंनी आर्थिक निकषावर आरक्षण द्या सुप्रिया सुळे असं म्हणालेल्या नाहीत. सुप्रिया सुळे एका विशिष्ट समाजाबद्दल बोलत होते आणि त्यांच्या वैयक्तिक बोलत होत्या. त्या वैयक्तिक मला आरक्षण हे क्षुद्रांना मिळालं आहे. क्षुद्र म्हणून जे गावकुसाबाहेर फेकले गेले होते, जे समाजाच्या बाहेर फेकले गेले होते, अशा समाजाला बाहेर आरक्षण दिलं नाही. मी जाहीर भूमिका घेतलेली आहे. मी पक्षाच्या अधिवेशनामध्ये नाशिकला ही जाहीर भूमिका पवारसाहेबांसमोर घेतली आहे आणि पवारसाहेबांनी नंतर सांगितलं जितेंद्रजी बोलला तीच पक्षाची भूमिका आहे. तेव्हा आम्हाला आर्थिक निकष वगैरे माहीत नाही. आरक्षण जे बाबासाहेबांनी दिलेलं आहे 340, 341, 342 कलमान्वये जे आरक्षणं आली आहेत ती तशीच राहिली पाहिजेत. आजही गावकुसाबाहेरच समाज आहे. आजही शिक्षणामध्ये मागासलेलाच आहे. आर्थिकदृष्ट्या क्षुद्र मागासलेलेच आहेत. त्या क्षुद्रांना जोपर्यंत समता आणि समानता दिसत नाही तोपर्यंत हे आरक्षणं चालू राहिली पाहिजेत असं आमच्या पक्षाचं स्पष्ट मत आहे. भारत पाकिस्तान क्रिकेट मॅच झाली आणि त्यामध्ये सोहम जादा जो वा 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 मस्त ना. भारताला दिसलं ना हे काय इज्जत काढतो आपली, तो असं असं करतो. तुम्ही कशाचं प्रतीक काय दाखवलं त्यांना तुम्ही? हे म्हणजे भारत तुम्ही येडे आहात आम्हाला बोलवता, आम्ही तुला गोळ्याच मारायला आलो असं तो हिणवून गेला आपल्याला, असं वाकुल्या दाखवल्या. छान आहे आपली टिंगल-टिवाळी. कोणी येतो, कोणी येडा येतो, आपल्या गावात येतो आणि आपली टिंगल-टिवाळी करून जातो. आणि त्याच इंदिरा गांधींनी निक्सनला सांगितलं होतं माझ्यामध्ये बोलायचं नाही, मी पाकिस्तानचे 2 तुकडे करणार म्हणजे करणार. हिम्मत असेल तर मला अडवून दाखव. भारतात आल्या बाई पाकिस्तानशी युद्ध केलं, पाकिस्तानचे 2 तुकडे केले आणि परत पोखरणला जाऊन अणुबॉम्ब केला आणि त्याला अशा वाकवलं दाखवल्या निक्सनला. हा भारत देश आहे. नवरात्रीच्या निमित्तानं जीएसटी मध्ये कर बचतीचं एक अहो लुटलं. रूसच्या ऑइलमध्ये लुटतायत. म्हणजे लुटीला वेगवेगळे मार्ग आहेत. आता हे सगळी प्रकरणं अंगावर आली तर थोडंसं आपलं तुम्हाला लोकांना इथे गुळ दिसतोय लागत नाही. तरी सुद्धा राज्याची राज्य प्रगतीवर आहे असं सातत्याने सीएम हो प्रगतीवर आहे ना आपलं राज्य. कसं हे काय प्रगती गाड्या वगैरे चालतात ना, प्रगतीच आहे ती आपली. कुठे थांबलंय सगळं. 10 लाख कोटीचं कर्ज झालंय कळतंय ना. कुठल्या म्हणजे 90,000 1 लाख कोटी रुपयांचं कॉन्ट्रॅक्टरचे पैसे बाकी आहेत. सांगलीतच एकाने आत्महत्या केली ना एका कॉन्ट्रॅक्टरनी, हर्षद पाटील वाळव्याचंच. अजून तर अनेक मार्गावर आहेत. बरं अशा वाचाळवीर लोकांना तुमचा काय इशारा राहील? काय नाही बाबा असेच बोलत राहा. तुमची खरी संस्कृतीची महाराष्ट्राला अशीच ओळख करून देत राहा. कारण का तुम्ही ओरिजिनल कसे आहात हे महाराष्ट्राला कळलं पाहिजेत. तुम्ही जो तेल तूप लावून चेहऱ्यावरती लपून फिरतात ते महाराष्ट्राला कळलं पाहिजे की तुम्ही ओरिजिनल कसे आहात. ठाण्यात मेट्रो 4ची ट्रायल झाली. महाविकास आघाडीच्या काळामध्ये हा सगळा प्रकल्प बारगळण्याचा आरोप आहे. हे सगळं अचानक यांनी वरती आणलं आणि यांनी सुरू केलं. ट्रायल तांत्रिक ट्रायलला फुलं लावतात. एखाद्या तांत्रिक ट्रायल घेतली तर त्याला फुलं लावून त्याचं उद्घाटन करतात. तुम्ही तांत्रिक ट्रायल म्हणजे काय असते की आम्ही ट्रायल घेतो बघतो कशी चालणार आहे. त्याला फुलं, नारळ, हार, तुरे हे कशाला होते. उद्या जर तांत्रिक फेल होऊन ती तिथे बंदच पडली असते तर काय केलं असतं. मेट्रो बंद पडली ना 2दा पावसात. काय पाशवी बहुमताच्या जोरावरती महाराष्ट्रावरती पाशवी बलात्कार करणं चालू आहे. बलात्कार एक इंग्रजीमध्ये म्हण आहे, वेन यू कांट एस्केप अ रेप एन्जॉय इट. तसं आता होणारे बलात्कार आपण सहन करायचे. करतायत, शाब्दिक करतायत, आर्थिक करतायत, सामाजिक करतायत. हिंदू मराठा ओबीसी भांडणं लावतायत, पेटतंय.
आपण शांतपणाने बसा. धनंजय मुंडेंनी इच्छा व्यक्त केली आहे मंत्रिमंडळ ते त्यांना विचारा त्यांची इच्छा आणि पूर्ण करणाऱ्यांना विचार पूर्ण करणार आहेत की नाही. मी काय त्यांच्या घरातला आहे काय? ओके सर.